सध्या सत्ता स्थापना ही महायुतीची आहे. महायुतीमधील 3 मित्र पक्षाची. मग आता सत्ता स्थापना महायुतीची असल्यानंतर मध्येच काड्या करायची काय गरज आहे का महाविकास आघाडीला? आता हे 4-5 दिवस झाले. आता यांचं लक्ष कुठं असायला पाहिजे? यांचं लक्ष या गोष्टीकडे असायला पाहिजे की आपली एवढा जी पराभव झालाय, आपल्याला एवढं मोठं अपयश आलं, हे अपयश आपल्याला का आलंय, कसं का आलंय, म्हणजे कारण काय आहेत हे बघायचं त्यांचं काम आहे जेन्युअनली. परंतु काय झाली गोष्ट, आता यांची सत्ता स्थापन कशी होते की, आणि त्यामध्येच गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पद कोण घेते? कारण जर गृहमंत्री पद फडणवीसांना भेटलं तर जे आपले कांड केलेले ते पूर्ण कांड उघडी पडतील. त्यामध्येच बिटकॉईनचा घोटाळा असेल काल परवाचा, असे अनेक घोटाळे. आणि त्यानंतर एक वचक राहील पूर्णपणे राज्यामध्ये. आणि वचक राहिली तर काय गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण दबावामध्ये असतील महायुतीच्या, आणि काय काळाबेळ करता येणार नाही, अशा काय गोष्टी असतात. मग यासाठी धाकधूक 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 ह्या तिघाहूनही जास्त यांची वाढली आहे. ते म्हणजे बारामतीचे काकाचे काही चेले मंडळी आणि उबाटाचे काही भोंगे. मग या ठिकाणी आता विषय असा येतो, बघा ज्यावेळेस निकाल लागला, अविश्वसनीय निकाल आला, आणि त्यानंतर 2 दिवसानंतर शिंदे साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच्या घरामध्ये. त्यात तरी सांगितलं होतं, मी जो निर्णय आहे निर्णय मी अमित शहा आणि मोदी साहेब देतील ते निर्णय घ्यायला तयार आहे. आमची शिवसेना हे पाठीमागे 100% असणार आहे. म्हणजे माझ्यावर कुठलाही दोष देऊ नका, किंवा यासाठी माझं आणि आमच्या सेनेचं पूर्णपणे पाठिंबा ह्या निर्णयाला असणार आहे. म्हणजे एका दगडामध्ये त्यांनी अनेक पक्ष मारले आणि तोंडात चपराक मारली आघाडीच्या. इथपर्यंत गोष्टी होत्या. त्यानंतर आहेत तिघजणही, हे त्रिमूर्ती तिन्हीही नेते दिल्लीला गेले. त्या ठिकाणी यांची भेट झाली, यांनी चर्चा केली. त्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये परत आले. मग त्यावेळेस परत अजून अफवा उठल्या. अफवा अशा होत्या की तिथं अजित पवार हे खुश होते, फडणवीस हे खुश होते, आणि तिथं दुखी हे शिंदे होते. आणि नेमकं हे जे चाललंय राजकारण, हे शिंदेच्या भोवती राजकारण काय? आता काका परत शिंदेमध्ये उद्धव ठाकरे शोधतात का, हा एक प्रश्न पडतो. कारण ज्याप्रमाणे बोटाला धरून काकाने बाजूला काढलं उद्धव ठाकरेंना, आता परत उद्धव ठाकरे सारखंच आता परत ते अजून युतीमध्ये उद्धव ठाकरे शोधत आहेत का, हा एक प्रश्न त्या ठिकाणी पडत होता. आणि वारंवार वाटायचं जे काही काड्या केल्या पाठीमागे ते काड्या आता परत करता येत की काय. पण यामधूनच परत शिंदे साहेब परत मुंबईला आले, आणि परत त्यांना एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचा एक व्यक्ती म्हणजे तो आव्हाड तिथे गेले भेटायला त्यांना निवासस्थानी. आणि आव्हाड भेटल्यानंतर लगेच शिंदे साहेब हे आपल्या राहत्या गावी दरे या ठिकाणी साताऱ्याला गेले. मग आता ज्या वेळेस दरेला साहेब गेले त्यानंतर अजून परत चर्चा झाली सुरू की यांच्या बंगल्यावरती आव्हाड गेले, म्हणजेच शरद पवारांचे विश्वासू जवळचे जितेंद्र आव्हाड हे त्यांना भेटण्याकरता गेले. आणि त्या दोघांमध्ये हे गोष्टी घडल्या की उपमुख्यमंत्री आणि गृह खातं हे तुम्ही भाजपकडे देऊ नका, ते तुम्ही यांच्याकडे आपल्याकडे खेचून घ्या, अशी अफवा बाहेर आल्या. आता नेमकं ही अफवा आणते तरी कोण? हे सगळं अफवा आणतात ते बिस्कुटवाले पत्रकार आणि चाय बिस्कुटवाले हे विश्लेषक. मग ह्या गोष्टी सगळ्या बाहेर आल्या, आणि त्यातून अजून परत सोशल मीडियावरती एक ट्रेंड भेटला. तो ट्रेंड म्हणजे काय की शिंदे गटाला गृहमंत्री पद पाहिजे, अमुक अमुक खाते पाहिजे, आणि शिंदे नाराज, शिंदे गावी गेलेत. हे झालं. परत दुसरे पेंग्विन प्रेमी ते म्हणतात परत की हे शिंदे गावाकडे काही जातात, फक्त आमोशाला ते गावी जातात. परत नंतर आमोशाची गोष्ट आव्हाड साहेबांनी केली होती, आमोशामुळे शपथ लांबवले म्हणून. नंतर आदित्य ठाकरे म्हणतात की आमोशामुळे ते गावी गेलेत म्हणून. अशाच गोष्टी करते ते सकाळच्या 9चा भोंगा भांडूपचा. मग आता या ठिकाणी सगळ्या वावड्या, याचं कारण फक्त एक आहे की म्हणजे शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये आमदारामध्ये फक्त गोंधळ निर्माण करायचा. वारंवार त्यांच्या हँडलवरनं, आणि ते वारंवार सांगतात की आम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आम्ही तिघजण मिळून घेऊ. सध्या म्हणजे तब्येत ही बरोबर नाही, त्यामुळे मी गावाकडे आलो. बघा ज्यावेळेस त्यांना ट्रेस असतो, आता ट्रेस माणसाला असणारच, कारण शिंदे साहेब नेहमी सांगतात
की मी एक कॉमन मॅन आहे आणि माझे निर्णय काय आहेत ते अमित शहा आणि मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य असणार आहे. मग एवढ्या गोष्टी असताना हे जे काही वावगे काही वावटळे उठवल्या ह्या फक्त राजकीय स्वार्थापायी आणि फक्त महायुतीमध्ये एक उद्धव ठाकरे शोधाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळे काही काकाने घडवून आणल्या होत्या. आणि त्यानंतर आता म्हणजे काल रात्री दिनांक 1 तारखेला शिंदे साहेब परत मुंबईला आले आणि त्यावेळेस त्यांनी काही जे बोललं पत्रकारांना ते ऐकून खरंच अजून वाटायला लागले की एक हृदय तुम्ही साहेब किती वेळा जिंकता हे एक तोंडामधून आपोआप गोष्टी बाहेर येतात. कारण एक कॉमन मॅन कॉमन मुख्यमंत्री कसा असू शकतो, एखादा कॉमन पर्सन कसा असतो आणि जी मैत्री आहे भाजप आणि शिवसेना ह्या दोघांची ही मैत्री कसा असावी, नेमकी युती कसा असावी, युती कशी सांभाळावी याचं एक उदाहरण म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन राजकीय मित्र आणि समविचारी हिंदुत्ववादी एक मित्र. यातूनच समजतं युती धर्म सांभाळावा कसा. आणि याच फक्त एका गोष्टीमुळं शिंदे साहेब हे जनतेमध्ये आज लोकप्रिय आहेत. आता ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्हाला म्हणजे तुम्हाला गृहमंत्री पद पाहिजे होतं का किंवा तुम्हाला कुठली पद पाहिजे, तुम्हाला कुठलं पद मिळालंय, त्यावरती त्यांचं एक प्रश्नाचं उत्तर मला खूप आवडलं. ते उत्तर कॉमन उत्तर आणि त्या उत्तरानं सगळी काय झालेलं आहे आणि तेच उत्तर उद्धव ठाकरे थोबडे जाऊन मारेल आणि तेच उत्तर शरद पवार सुद्धा तंतोतंत लागू पडेल असं एक राजकीय उत्तर म्हणजे अपेक्षा नव्हतीच उत्तर असं येईल पण ते उत्तर देता आलं. ते उत्तर म्हणजे काय, आम्ही उत्तर देण्यासाठी जनतेला बांधलेलो आहोत आणि जनतेच्या मतासोबत आम्ही गद्दारी करू शकत नाही आणि जनतेच्या मताचा आम्ही मान राखू. मान कसा, ज्या वेळेस उद्धव ठाकरेंनी 2019ला शेण खाल्लं होतं ते कसं खाल्लं होतं, ते मत हिंदुत्वाला धरून घेतले होते. हिंदुत्व किंवा जे आपलं भाजप शिवसेना युतीचं काय जो एक बेस आहे, एक यांची आयडिओलॉजी आहे, ते आयडिओलॉजी बघून लोकांनी मतं केले होते. म्हणजे आम्ही मत हे रामराम म्हणण्यासाठी गेले, तुम्ही अल्लाहू अकबर म्हणत राहिले, अशा गोष्टी झाल्या त्यावेळेस. आणि त्यावेळेस हे वोट जे आहे ते चुकीकडे वोटे गेले. आम्ही वोट केले होते हिंदुत्वाला, तुम्ही गेलात तिकडे म्हणजे आमचं वोट त्या ठिकाणी वाया गेलं म्हणजे तुम्ही आमच्या वोटाशी तुम्ही गद्दारी केली. जे वोट आम्ही सेनेला केलं होतं त्यांची पूर्णपणे गद्दारी झाली ही भावना लोकांच्या मध्ये होते आणि लोकांना या गटाला असं वाटायचं आपण यांना मत खर्च करत पण हे पुढील हे नेते जे आहेत हे नेते ह्या पक्षामध्ये राहतील का हा एक प्रश्न मतदाराला पडला होता. पण जो हा प्रश्न आहे हा प्रश्न शिंदेंनी हाणून पाडलाय आणि दाखवून दिलंय की प्रत्येक सेनापती, प्रत्येक सैनिक, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक कॉमन मॅन किंवा प्रत्येक मुख्यमंत्री हा लालची नसतो आणि प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव ठाकरे नसतो. काही इमान म्हणा काही गोष्टी असतात त्या गोष्टी प्रत्येकामध्ये असतात पण त्या एक चांगल्या पद्धतीनं आपल्या कृतीमधून दाखवून देणं खूप महत्वाचं असतं. ते दाखवून द्यायचं काम हे शिंदे साहेबांनी केलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट जे काही यांचं चाललं होतं गृहमंत्री पद असेल, मुख्यमंत्री पद असेल, त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री करणं असेल किंवा गृहमंत्री पद आमच्याकडे असं म्हणणं असेल, नगरविकास झालं, त्यानंतर अर्थमंत्री झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती जरी स्पष्ट सांगितलं की आम्ही निर्णय हा जी मंत्रिमंडळाचा निर्णय आहे ते आम्ही तिघजण सोबत बसू आणि तो निर्णय चर्चा करून मिटवू. पण एक महत्वाची गोष्ट आहे त्यांनी वारंवार बोलताना ते एक गोष्ट नेहमी बोलतात ते म्हणजे युती. ते कधीही माझी सेना, तुमचं भाजप, तुमचे राष्ट्रवादी हे कधीच नाही बोलले. ते नेहमी काय बोलतात, ते नेहमी बोलतात की युती धर्म, युती टिकवायची. म्हणजेच कुठलीही कशीही वेळ आली तर तो व्यक्ती ह्या मताची गद्दारी कधीच करणार नाही. ह्या गोष्टी स्वप्नात सुद्धा ते कधी आणणार नाहीत कारण त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि एक कॉमन मॅन जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा अशा योजनेचा महापूर येतो. ज्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत ना भूतो ना भविष्यती, ह्या योजनेमुळेच हे असं अपार असं मोठं यश हे भाजपला मिळालंय म्हणजे युतीला मिळालंय हे तेवढंच 100% खरं आहे. जेवढं या विजयामागं पाठबळ हे देवाभाऊचं होतं तेवढंच पाठबळ, तेवढंच सहकार्य, तेवढाच हात हा शिंदेंचाही होता. हे यांचं जे पाठबळ असेल किंवा यांचं कर्तव्य असेल, काम असेल हे आपल्याला
विचारामध्ये घ्यावंच लागेल त्यावेळेस सुद्धा. कारण युती वाढवण्यामध्ये कुणी एकाचा हात नाही, युती वाढवण्यामध्ये ह्या तिघांचाही हात तेवढाच आहे. फक्त फरक काय आहे, फक्त फरक विज्युअल आणि अनयुज्युअल, फक्त एवढाच फरक आहे. आता विषय कुठला येतो, विषय असा येतो की ज्या वेळेस शिंदे साहेबांना ट्रेस येतो त्यावेळेस ते गावाकडे असतात. तुम्ही पाठीमागे बघितले असाल. पण याचा अर्थ असा नाही की एका योद्धा मैदान सोडून गेलाय, याचा अर्थ असा होत नाही. योद्धा कधी कधी 2 पावलं 3 पावलं पाठीमागे येतो. त्यावर शिंदे साहेब बोलले होते, मी 2 दिवस गावी गेलो होतो, त्या वेळेमध्ये त्या परेडमध्ये विरोधकांनी त्यांचं काम केलं असेल, कशाचं भोकायचं हे त्यांनी त्यात बोलून दाखवलेलं आहे. पण एकूणच जो हा घटनाक्रम चाललाय, जो घटनाक्रम घडून गेला आणि त्यामध्ये काय वावटळ्या, काय काय म्हणजे रुमर्स असे उठले, काही गोष्टी असे बाहेर आल्या तेलमीठ लावून, त्या गोष्टी खरंच एक विजन देतात लोकांना की कुठल्या कुठल्या गोष्टीचा फायदा घ्यायला हे विरोधक टपलेले असतात. कधी कुठल्या एखादा व्यक्ती चुकतो, त्यावर आपण आपलं राजकारण कसं करायचं हे यातून दिसून आलं. नेता किती चांगला असू द्या, त्याला बदनाम करायची कामं कशी होतात आणि त्या व्यक्तींना डिप्रेशनमध्ये घालायची कामं कसे करतात हे यातूनच कळतं. आता एखादी गोष्ट बोललीच नाही, त्यावरती काही कुठलं भाष्यच केलं नाही, पण त्या गोष्टी माध्यमांना दाखवायला सुरुवात केली की शिंदेला गृहमंत्रीपद पाहिजे, शिंदेला मुख्यमंत्रीपद पाहिजे, शिंदे बाहेर येणार, भाजप एकटे पडणार, देवभाऊ एकटे पडणार, शिंदे परत आपल्या मायघरी परतणार. हे काही अशा अफवा. यानं फक्त लोकांचे फक्त जे भावनिक जे लोक असतात आपल्या पक्षांची, ह्यांची भावना दुखवायची कामं यात झालेली आहेत. आणि शिंदेनं दाखवलंय परत येऊन की मी गेलो होतो कुठं आणि मला आता पुढे भविष्यामध्ये करायचं काय. यातून जी गोष्ट समजते की ही युती ज्या प्रकारे नाना फडणवीस आणि महादेवजी शिंदे यांनी 20 वर्ष सोबती चालवली, तसंच हे दोघं जण, ही जोडी सुद्धा असंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकून राहील अशी यातून फक्त एक आशा येते. आणि जे सगळ्यांचे जे काय अंदाज होते ते अंदाज साहेबांनी पूर्णपणे फेल केलेत. आणि एकच शब्द तोंडातून बाहेर येतो, एक हृदय साहेब तुम्ही किती वेळा जिंकता. तुमचं मत काय नक्कीच कळवा. नमस्कार.